माझं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. कामसर जे मला माझ्या आईने दिलं होतं, त्या नावाचा परत विकास नाव करण्याचा चॅलेंज जे घेतलं होतं मी, त्या चॅलेंजचा आजचा 3रा दिवस. माझ्या आईला अजून पण वाटतंय, की मी काहीच करत नाही आहे. तसं वाटणं तिला साहजिक आहे, कारण एका खोट्या रेस्टॉरंटला खरं कोण समजेल? जोपर्यंत त्या खोट्या रेस्टॉरंटमधून खरी कमाई चांगली होत नाही, तोपर्यंत कोण विश्वास ठेवेल, की यार असं फेक रेस्टॉरंट पण असू शकतं. आणि माझ्या घरच्याला एवढं माहीत नाही, की स्विगी, झोमॅटो काय असतं. त्याच्यामुळे जोपर्यंत त्यातून खरी अर्निंग होत नाही आणि मी त्यांच्या हातात त्याचे आलेले पैसे देत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही, की माझे घरचे माझ्यावर विश्वास ठेवतील. आणि माझा आळस एवढा आहे, की एक सिंपल काम, की दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्या मेनू कार्डमध्ये जे आपले मेनू कार्ड आहे, त्या मेनू कार्डचे फोटो अपलोड करायचे आहेत. ते माझ्याच्याने होत नाही आहे, कारण मी आळशी आहे आणि घरच्याचं म्हणणं बरोबर आहे. आणि मला घरच्यालाच खोटं ठरवायचं आहे, की मी काहीतरी करू शकतो. पण आळसच कमी होत नाही आहे. माझी भाकर बंद व्हायच्या आधी आपल्याला ते जे काम राहिलंय बाकी रेस्टॉरंटला खरं दाखवण्याचं, ते काम आज करून घ्यायला पाहिजे. तसं एवढं मोठं रेस्टॉरंटमध्ये तर जाऊन फोटो नाही काढायचेत आपले. एक छोटासा गाडा आहे. तर चला, जाऊन काहीतरी करू. सरळ त्याच्यापाशी जाऊन म्हणलो, भाऊ तुम्ही जे पदार्थ बनवता त्याचे फोटो हवेत आपल्याला, तो घे म्हण. हे सगळं आहे आपला मेनू कार्ड. बाकी सगळे गुगलवरचे आहेत. खरं कोण बोलतंय आजकाल? फायनली आपलं मेनू कार्ड रेडी झालं आहे. पण परत लक्षात येतं आहे, की यार आपला प्राईस थोडी जास्त आहे. त्याचा काहीतरी विचार करावा लागेल. आपल्या मेनू कार्डमध्ये एक शेवटचा बदल करतो आहे, की प्रत्येक आयटमची प्राईस 10-20 रुपयांनी कमी करतो आहे. मोठं मन आहे माझं खूप. तेवढं करून पण जर ऑर्डर नाही मिळाला तर शेवटचा ऑप्शन असेल ॲडव्हर्टाइजमेंटची फीस पे करून ॲडव्हर्टाइजमेंट करणे आणि जे आपलं रेस्टॉरंट सर्च लिस्टमध्ये शेवट येतं आहे ते वर आणणे, हा लास्ट ऑप्शन असेल. एवढं करून पण जर ऑर्डर नाहीच मिळाला तर आपली कॉल गेला आहे ना, तिला कॉन्टॅक्ट करू, ती जी ऑप्शन सांगेल ते करू.